नाही नाही, मला सहन होत नाहीये. सहन मलाही होत नाहीये. हे बघ, तुझ्या हक्कात मला कोणीही वाटेकरी नकोय. अरे पण आपल्याला जे काही करायचंय ना ते शांतपणे काय नाही होणार आता. असं शांतपणे काय नाही होणार. नाही नाही, खांडेकरांचा वारस कोण आहे? मी. एकुलता एक वारस मी आहे ना. हे सगळं मला मिळणार आहे ना. आतापर्यंत त्या कौशिकीकडे मला भीक मागावी लागत होती एका रुपयासाठी. आता त्या केदारकडे मी भीक मागू? त्या भिकाऱ्याकडे मी भीक मागणार म्हणजे मी किती मोठा भिकारी असेल? नाही, असं काही होणार नाहीये. कशावरून? त्या कॉन्फरन्स मध्ये माझा बाप त्या दोघांना घेऊन डोक्यावर मिरवत होता. हा माझा मुलगा, ही भाजी सून, त्यांना थांबवू शकलीस तू? कशावरून गॅरंटी देतेस? आणि काय त्यांच्या लफड्याबद्दल मला आधी का नाही सांगितलंस? काहीतरी केलं असतं ना मी. तू केदार त्याला कुठून तरी शोधला असता आणि त्याचा खेळ आधीच संपवला असता ना मी. युवी काय बोलतोयस तू? तुला कळतंय तरी? ए आवाज कमी या. ओरडायचं नाही. आवाज कमी. युवराज, जास्त बोलायचं नाही माझ्यासमोर. युवराज, आवाज अरे आधीच त्या प्रेस कॉन्फरन्सचा आवाज ना कानात घुमतोय माझ्या. काय बोलत आहे कॉन्फरन्स मध्ये? हा माझा दुसरा मुलगा केदार दयानंद खांडेकर नाहीये तो. युवी कुठे चाललायस? जाऊ दे त्याला. मम्मा मम्मा काहीतरी करा ना. तू काहीतरी करून घे. नाही करणार, काही करून घेणार नाही. आता जे काही करायचंय ना ते मीच करणार आहे. माझ्या मुलाच्या हक्कासाठी लागेल ती किंमत मोजायला तयार आहे मी. पण त्या केदार आणि तारिणीला या घरातून बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही मी. काही काम होतं का? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक होतं. तू केदारला त्याचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करत होतीस ना, तोपर्यंत सगळं ठीक होतं. तू बायको म्हणून तुझं कर्तव्य करत होतीस ना, तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण देवकी खांडेकर हा विषय मीडिया समोर काढण्याची काय गरज होती? या सगळ्यामुळे काय होणार आहे याचा विचार केलायस तू? बघितलंस ना तू स्वतःच्या डोळ्यांनी? काय काय प्रश्न विचारले गेले दया काकांना? कुठल्या कुठल्या प्रकारे प्रश्न विचारले गेले त्यांना? कॅरेक्टर असॅसिनेशन झालं दया काकांचं अख्ख्या महाराष्ट्रासमोर, फक्त तुझ्यामुळे. कोण आहे तुमची आई? पद्मिनी खांडेकर? नाही, पद्मिनी खांडेकर या केदारची आई नाही आहेत. देवकी दयानंद खांडेकर. मुळात ते सगळं करण्याची काय गरज होती? आणि केलंस तर केलंस, या बाबतीत तुला आमच्याशी बोलावंच वाटलं नाही? घरातल्या कोणाशी बोलावंच वाटलं नाही? यू आर वन्स अगेन डिसअपॉइंटेड मी. तारिणी, कौशिकीताई तुम्ही बरोबर बोलताय. मी तिथे असं अचानक केदारच्या आईबद्दल बोलणं किंवा त्यांचं नाव सांगणं, त्यांचा फोटो आणणं अपेक्षित नव्हतं कोणालाच. मला मान्य आहे. पण हे कोणाला ना कोणाला करणं गरजेचंच होतं ना. इतकी वर्ष केदार बरोबर त्याच्या आईने सुद्धा खूप सहन केलंय. त्यांना सुद्धा न्याय मिळणं तितकंच गरजेचं होतं. आणि खरं तर हे सगळं केदारनी बोलणं एक्सपेक्टेड होतं. पण तुम्हालाही माहितीये की केदार त्या मनस्थितीत नव्हता. मग तो कसा बोलू शकला असता? आणि केदार त्याच्या आईशिवाय अपूर्ण आहे. मी जे काही करते ते मी जे काही केलं ते माझ्या नवऱ्यासाठी केलं. पण ही वेळ होती का हे सगळं बोलायची? बरोबर आहे तुमचं. कदाचित ही वेळ चुकीचीच होती. हा, पण मी जे काही केलं त्याचा हेतू चांगलाच होता. तुझ्या हेतूबद्दल तू काहीच बोलू नकोस तारिणी, प्लीज. तू युवराजच्या लग्नात अडथळे आणण्याचा प्रयत्न केलास तेव्हा तुझा हेतू काय होता? तू केदारशी लग्न करून या घरात आलीस तेव्हा तुझा हेतू काय आहे? आणि हे देवकी खांडेकर हा विषय मीडिया समोर काढलास आम्हाला कोणालाही न विचारता, तेव्हा तुझा हेतू काय होता? तुझ्या हेतूबद्दल ना माझ्या मनात तर प्रश्नचिन्हच आहे. आणि मुळात हे सगळं बघता तुझा हेतू वाईट नव्हता या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. कळलं? तुम्हाला जसं वाटतंय तसं खरंच काही नाहीये. मी जे काही करतेय ते सगळ्याचा विचार करूनच करते. नाही, माझं म्हणणं या पुढे जे करशील ना ते सगळ्यांचा विचार करूनच कर. कळलं? खरं तर तुझ्या येण्यामुळे घरातल्या प्रत्येकाला त्रास झालाय. आणि म्हणूनच माझी इच्छा होती की तू माझ्या घरात पुन्हा कधी पाऊलही ठेवू नयेस. पण तसं होणार नाहीये. अँड आय कॅनॉट हेल्प इट. म्हणून मी तुला फक्त वॉर्निंग देते तारिणी. तुझ्यामुळे यापुढे जर माझ्या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती दुखावला गेला ना तर गाठ कौशिकी खांडेकरशी आहे, एवढं लक्षात ठेव. कळलं?
तारिणी मी ठीक आहे. तारिणी नाही, मी आहे. तुम्ही इथे? हे घे, 25 लाख आहेत. कशासाठी? आश्रमात नोकरी करतोस ना तू? किती कमवतोस? 10,000, 15,000. तुझ्या 10 वर्षाच्या कमाईपेक्षाही जास्त रक्कम आहे. पण हे पैसे तुम्ही मला का देत आहात? हे घर सोडून जायची किंमत आहे ही. अरे माधवा, हा? जरा थांब. मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. केदार आणि तारिणीच्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर झाली. केदारलाही त्याच्या वडिलांचं नाव मिळालंय आणि या दोघांच्या लग्नाबद्दलही सगळ्यांना कळलंय. तर मी काय म्हणत होते, नवीन जोडप्याला घरी जेवायला बोलवून त्यांचं मानपान करूया का? हो चालेल ना. म्हणजे तारिणीचं आपल्याला काहीच करता आलं नाही, लग्न नाही, पाठवणी नाही. तेव्हा नवीन जोडप्याला घरी जेवायला बोलवून त्यांचं मानपान पण करता येईल ना. हो. नवीन जोडपं कसलं नवीन जोडपं? खांडेकरांच्या संपत्तीवर नागासारखा वेटोळ्या करून बसलेलं. तुम्हाला त्यांची कौतुकं करायची आहेत? हा, त्यांना जेवायला बोलवायचंय? आणि माझ्या निशीचं काय? तिला आणि जावई बापूंना जेवायला बोलवावं असा विचार आला नसेल मनात? झालं, स्वतःचे सगळे तर्क लावून माझं न ऐकता बोलून मोकळी झालीस. माधवा, तारिणी आणि केदार बरोबरच युवराजरावांना आणि निशिराई आपण बोलवूया. त्यांचाही मान करूया. दोन्ही लेकी आणि दोन्ही जावई येतील घरी. केदार आणि तारिणीला इथे बोलवायची गरज नाही. पण मला गरज आहे ना. काय आहे, हे घर आहे ना, हे माझं आहे. आणि तारिणी या घरची मुलगी आहे ना, आणि केदार जावई. तेव्हा मी जिवंत असेपर्यंत त्यांना या घराचे दरवाजे उघडेच असतील. खांडेकरांची संपत्ती लुबाडता येत नाही हे कळूनही दुर्लक्ष करताय ना तुम्ही. करा, मनाला वाटेल ते करा. इथे माझं कोण ऐकतंय? मला इथे काडीची किंमत नाहीये, पण मी त्यांच्यासाठी काही करेन असा विचार देखील करू नका. ही काय करणार आहे?